बिग बॉस मराठी सीझन 5चे कंटेस्टंट गरीब आहेत का? कारण गरिबी, लहानपणी झालेला अन्याय, अनाथ या विषयावरती या सीझनला खूपच जास्त चर्चा झाली आहे. तर बाकी गोष्टीबद्दल नाही, पण गरिबीबद्दल आपण ते पण कंटेस्टंटच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरात खूप वेगवेगळे कंटेस्टंट यावर्षी आले. बरेच लोक आपापल्या पद्धतीने जे आहेत ते गेम खेळत आहेत. कोणाचा गेम प्रेक्षकांना आवडतोय तर कोणा कंटेस्टंटबद्दल प्रेक्षकांमध्ये सिंपती निर्माण झाली आहे. आता एवढं सगळं असताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न पडलाय की बाबा बिग बॉसचे कंटेस्टंट खरंच गरीब असतात का? मला असं वाटतंय मित्रांनो की बिग बॉसचे जे कंटेस्टंट आहेत ते बिग बॉसमध्ये यायच्या आधी गरीब होते, पण आता बिग बॉसमध्ये आल्यानंतर गरीब नाही झाले. तुम्हाला माहिती आहे, हा बिग बॉस मराठी सीझन 5चा जो सीझन आहे त्याने TRPचे रेकॉर्ड तोडलेले आहे. बिग बॉसच्या घरात जेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केलं त्या सगळ्यांची एक ब्रँड व्हॅल्यू वाढलेली आहे. आता सूरजचंच उदाहरण घ्यायचं झालं तर सगळेजण म्हणतात सूरज गरीब आहे, गरीब आहे. अरे आता सूरज गरीब होता, आत्ता तो गरीब नाही राहिला. तुम्हाला माहीत आहे की बिग बॉसचं त्याला खूप मोठ्या प्रमाणावर मानधन मिळतंय. तो रोजचे साधारणतः 7,000 ते 8,000 रुपये कमवतोय प्रत्येक दिवसाचे. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस सूरज घराच्या बाहेर येईल त्यावेळेस त्याला प्रत्येक इनॉग्रेशनचे म्हणजे कुठे रिबन कापायला बोलवलं, कोणाच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवलं, कोणाच्या बड्डेला बोलवलं, अशा प्रकारे जे आहेत ते सूरजला लाखो रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, सूरजला नवनवीन सिनेमाची ऑफर होणार आहे. त्याचबरोबर सूरजला नवनवीन गाण्यामध्ये चान्स मिळणार आहे. सूरजला वेगवेगळ्या जागेवरती ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं जाईल आणि त्या बदल्यात सूरजला मिळणार आहे अफाट पैसा. त्यामुळे सूरज आता गरीब राहिला नाही. तुम्ही जे म्हणत आहात की गरीब आहे, गरीब आहे, तर तो आता गरीब राहिला नाही. इवन सूरजच सोडा, बाकी लोक जे आहेत त्यांच्याकडे पहिल्यापासून पैसा असेल किंवा नसेल हे त्यांनाच माहिती आहे. फक्त वरून चांगले कपडे घातलेला माणूस, चारचाकीत फिरणारा माणूस कर्जबाजारी नसतो, हा सगळा गैरसमज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मागे टेन्शन असतं, प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. त्या लोकांची सुद्धा आत्ता मार्केट व्हॅल्यू वाढली असणार आहे. निक्की तांबोळीची मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे, अभिजित सावंतची अजून जास्त वाढलेली आहे, अंकिताची वाढलेली आहे, DPची वाढलेली आहे, पॅडीदादाची मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे आणि सगळ्यांना आता ॲज अ गेस्ट म्हणून कुठे ना कुठे बोलवलं जाईल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पैसे तिकडे ऑफर केले जातील. त्याचबरोबर त्यांना इंडस्ट्रीत वेगवेगळी कामंसुद्धा मिळतील आणि त्यातूनही ती खूप जास्त पैसा कमवतील. बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये त्यांना बरेच पैसे मिळालेले आहेत, पण हा सीझन संपल्यानंतर सुद्धा ते लाखो आणि करोडपती होणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आलेले कोणतेही कंटेस्टंट आता गरीब राहिले नाहीत. त्यामुळे गरीब गरीब म्हणणं सोडा आणि फक्त गेमबद्दल बोला, ही महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे. सगळ्याला तिकडे पैसे भेटतात आहे आणि सगळे आता मोठे होणार आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.